रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। केंद्र शासनाचा विरोध करत शिंदखेडा येथे काढण्यात आली ट्रॅक्टर रॅली। शिंदखेडा तालुका मालपूर येथे लांडग्यांच्या हल्ल्यात 24 मेंढ्या ठार। कोळगाव येथील ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, ग्रामपंचायत सदस्य शिरसाट यांची मागणी। सोयगाव येथील महावितरण केंद्रावर भव्य मोर्चा। आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने नेर गावात भव्य वस्तुनिष्ठ स्पर्धा। आणि नगरसेवक बंटी मासो यांच्या पुढाकाराने मिल परिसरात मोफत रोग निदान शिबिर। आता बातमीपत्र विस्ताराने। केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकरी ट्रॅक्टरसह शिंदखेडा येथे आज रस्त्यावर उतरले। कृषी कायदे मागे घेण्यात मागणी करत शेतकऱ्यांनी यावेळी नव्या लढ्याचे रणशिंग फुंकले। शिंदखेडा शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढलेल्या रॅलीची सांगता करत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। शिंदखेडा शहरातून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला चांगलाच प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिल्याचे चित्र यावेळी बघावयास मिळाले। किसान बचावचा नारा देत 300हून अधिक ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झाले होते। यावेळी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी केंद्र शासनावर टीका करत सांगितले की केंद्र सरकार हे लोकांना फसवणारे सरकार आहे। नरेंद्र मोदी हे खूप मोठे जादूगार आहेत। ते लोकांकडून निवडून येतात आणि लोकशाहीच्या नावाखाली प्रधानमंत्री बनतो आणि हुकुमशाही पद्धतीने सगळे कायदे करतात, अशी सनसनीत टीका यावेळी केसी पाडवी यांनी केली। सरकार आहे, महाराष्ट्राचं सरकार आहे। हे सरकार खरं तर भूलभुलैयाचं सरकार आहे, लोकांना फसवणारं सरकार आहे। फसवून एक आमच्याकडे एक म्हण आहे,
7 ठगाचा एकच ठग, हे मला वाटतं 125 कोटी 130 कोटीचा एकच ठग आहे. आणि हा ठग माणूस पूर्ण देशाला फिरवतोय, फार मोठा जादूगार आहे. हा जादूगार लोकांकडनं निवडून येतो, लोकशाहीच्या नावाखाली पंतप्रधान बनतो आणि हुकुमशाहीप्रमाणे सगळे कायदे करतोय. त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातील काय कायदे केले त्याचा निषेध करण्यासाठी हा काँग्रेस पक्षाचा आमचा एक संकल्प आहे. ते आम्ही लोकांमध्ये जावं, शेतकऱ्यांसाठी जे काय कायदे ते रद्द करावे आणि कामगारांच्या विरुद्ध जो काय एक कायदा केला ते सगळे कायदे पार्लमेंटमध्ये आणावे परत आणि ते कायदे दुरुस्त करावे. आम्ही म्हणत नाही की शेतकऱ्यांच्या बाबतीत कायदेच करू नये, करा कायदे, पण लोकांच्या हितासाठी कायदे करावेत. लोकांच्या हितासाठी झालं पाहिजे. लोकशाही आहे, लोक निवडून देतात. मग जेव्हा सरकार लोकशाहीमध्ये असतं तेव्हा ते सरकारने लोकांच्या हिताचे कायदे करावेत, यासाठी ही रॅली आहे. ते भेटते सांगितलं आधी, आताही बोलण्यामध्ये ते झालं की एखादी मानसिकता तयार होऊन जाते की आपल्या इथे काहीच नाही, आपल्या इथे काहीच नाही. पण तसं नाही आहे. आपलं आहे तिथे भरपूर काय आहे, परंतु त्याला आपल्याला थोडंसं हातभार लावला पाहिजे. तेच फक्त साठी आपण ठक्करबापामध्ये आता बिहारमध्ये बदल करतोय. ठक्करबापामध्ये त्यांना घरकुलं मिळतील, रस्ते मिळतील असं, आणि शबरीमध्ये त्यांना जी घरकुलं द्यायची ती देणार. आणि रमाबाई आंबेडकरमध्ये सुद्धा रमाबाई आंबेडकरांचं जे नावाने हे आहे स्कीम आहे, ती स्कीम सुद्धा आम्ही सरकारमध्ये आम्ही सगळेच एकत्र आहोत. त्यामुळे त्या दोन्ही स्कीम व्यवस्थित राबवणार. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे बापू चोरमळे व सोनू पंडित डोमाळे व सरलाबाई बापू चोरमळे या ठेलारी बांधवांचे मेंढ्या मालपूर येथील शेतकरी कृष्णा पाटील यांच्या शेतात सर्वे नंबर 267 या गटात पडलेले असताना रात्री 12 वाजेच्या सुमारास 5 ते 7 लांडगे आले व 24 मेंढ्या फस्त केला. त्यावेळी ह्या ठेलारी परिवाराने टाहो फोडला. गावाजवळ शेत असल्या कारणाने गावकऱ्यांनी मदतीचा धाव घेतली. सदर घटनास्थळी मालपूर पशुवैद्यकीय शिपाई PV चव्हाण हजर झाले. त्यांनी शिंदखेडा पशु अधिकारी देसले यांना दूरध्वनीवरून कळवले व गावकऱ्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवण्यात आले. यावेळी घटनास्थळी सौ JR भोई मॅडम त्यांचे सहकारी विजय पाटील हजर झाले. पंचनामा करण्यात आला. त्यावेळी ठेलारी बांधवांचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नानाहरी पडोळकर व ठेलारी महासंघाचे शिवदास वाघ मोडे हे देखील घटनास्थळी हजर होते. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे विविध निधीमधून झालेल्या विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संपत शिरसाट यांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य संपत शिरसाट यांनी कोळगाव येथे विविध निधीमधून दलित वस्तीमधील गणपती मंदिरासमोर 5 लाख रुपयांचे पेविंग ब्लॉक, 4 लाख रुपये खर्चून नादुरुस्त असलेली दलित वस्ती मधील गटार योजना, 8 लाख रुपये खर्चून तोंडेवाडी तसेच मोहरवाडीकडे जाणाऱ्या 1.25 किलोमीटर रस्त्यावर केलेली वेटेकरवाडी रस्ता ह्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच या मागणीसाठी शिरसाट यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोळगाव येथे 12 ऑक्टोबर रोजी उपोषण देखील केले होते. कोळगाव येथे झालेले विविध विकास कामे ही वेगवेगळ्या ठेकेदाराच्या नावाने घेऊन गावातील पुढाऱ्यांनी केली आहेत. मात्र गाव पुढाऱ्यांनी या विकास कामाचा दर्जा सुमार ठेवून तसेच अपूर्ण ठेवून काम संबंधित कामाचे बिले काढून घेतले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य संपत शिरसाट यांनी दिली. हेच तुमचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी तुम्ही जे गोरगरीब खेळाडी समाज आहे आणि त्यांचं पोट भरण्याचं जे साधन आहे त्याच्यावर तो हल्ला होतोय. म्हणून त्यांना 101% भरपाई मिळायलाच पाहिजे. ते क्युऱ्या काढू नये आणि क्युऱ्या काढायच्या असेल तर जे वन जमिनीवर अतिक्रमण होऊ राहिलंय हे थांबायला पाहिजे अशी आमची मागणी. आम्ही 2 वर्षापासून या मागणीवर ठाम आहेत की अतिक्रमण थांबायला पाहिजे आणि जंगल वाचायला पाहिजे. जंगल नाही वाचला तर येणाऱ्या काळात हे तर जनावर आहेत, उद्या उठून माणसांनाही घेऊन पळतील. ते त्यांना खायलाच पाहिजे ना. त्यांच्या जे घर आहे त्याच्यावर जर मनुष्याने अतिक्रमण केलं तर ते तुमच्या घरावर अतिक्रमण करणार आहे आणि ते अतिक्रमण झालं तर मग या असे प्रकार घडतच राहतील. म्हणून येणाऱ्या काळात जे अतिक्रमण आहे ते थांबवून सनी जास्तीत जास्त जंगल संरक्षित व्हायला पाहिजे आणि वनीकरण व्हायला पाहिजे अशी आमची खेळाडी समाजाची मागणी आहे. आणि ती आजपासून नाही, मागील 2 वर्षापासून आम्ही ती मागणी लावून धरलेली. म्हणून आज जी घटना घडली ती एकदम म्हणजे वाईट घटना आहे. कारण की त्याचं जे पोट भरण्याचं जे साधन आहे आज ते हिरावून घेतलं गेलेलं आहे. आणि सरकार जी मदत करल ती करून करून किती करणार आहे, हो तुटपुंजी करणार आहे. त्याच्यावर आज 24 जनावर आहे ना, तर 10 जनावर सुद्धा घेतले जाणार नाही त्यांच्याकडनं. पण ठीक आहे, जे काही थोडं बारकाव आहे ना आज त्याला एक जगायला सारा होऊन जाईल. म्हणून
ही जो शासनाकडनं जे अनुदान आहे ते लवकरात लवकर मिळावं. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात काल दिनांक 5/11/2020 रोजी सावळदबार येथील शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा भासत आहे. त्याचप्रमाणे गावातही हीच परिस्थिती आहे. या परिसरातील सर्व लोकांनी सोयगाव येथील महावितरण 33 केव्ही केंद्रावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांची वीज समस्या त्वरित सोडाव्या अन्यथा अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी ठाकरे सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी सोबत भाजपा पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोगनिदान शिबिरामुळे गरजू रुग्णांची मोठी सोय होत असते. त्यामुळे मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे गेल्या 30 वर्षात अनेक सर्व रोगनिदान शिबिरे घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिल परिसरातील नागरिकांसाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मी अमोल मासुळे यांचे अभिनंदन करतो असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केले. नगरसेवक अमोल मासुळे यांच्या पुढाकाराने व जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या ACPM मेडिकल कॉलेज यांच्या सहकार्याने मिल परिसरातील नागरिकांसाठी आज मोफत भव्य रोग निदान शिबिर घेण्यात आले. त्यावेळी खासदार डॉक्टर भामरे बोलत होते. यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर कल्याणीताई अंपळकर, स्थायी समिती सुनील बैसाने, नगरसेवक अमोल मासुळे, संतोष खताळ, वंदनाताई मराठे, जालेंदर जाधव, प्रशांत बागुल उपस्थित होते. यावेळी खासदार डॉक्टर भामरे म्हणाले की गत काळात धुळे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले. अनेक मोठमोठे लोक जग सोडून गेले. जे खासगी रुग्णालयात गेले त्यांनी मोठी बिले भरावी लागली. कोरोना काळात भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी मदत केली. कोरोनाला सहजतेने घेऊ नका, कारण कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे मास्क वापरा. ज्यांच्या घरात कोरोना येतो त्यालाच कोरोना काय आहे हे समजते, कारण त्यांनी त्या वेदना अनुभवल्या असतात. युरोपात दुसरी लाट आली आहे. विषाची परीक्षा घेऊ नका, खबरदारी बाळगा. लस जेव्हा येईल तेव्हा येईल, तोपर्यंत आपल्या हातात 3च गोष्टी आहेत: हात धुवा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्स पाळा, असे आवाहनही खासदार डॉक्टर भामरे यांनी केले आहे. जाणून आहे आणि वैद्यकीय सेवा गेल्या 30 वर्षापासून देताना रोगनिदान शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांपर्यंत पोहोचायचा मी स्वतः प्रयत्न केलेला होता. म्हणून बंटीभाऊंचं मनापासून अभिनंदन करेन. रोगनिदान शिबिर, त्याच्यासाठी आलेले सगळे डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांचे सगळ्यांचं अभिनंदन करेन. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 10 महिन्यापासून आपण लॉकडाऊनच्या पिरियडमधनं गेलो. सुनील भाऊ अनलॉक करत गेलो. कारण शेवटी किती दिवस घरात बसणार, जग तर चालायलाच पाहिजे आणि आपण सगळ्यांनी आपलं आपलं कर्तव्य करायलाच पाहिजे. परंतु हे करत असताना एक लक्षात घ्या की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये या शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले होते आणि अतिशय चांगले चांगले लोक आपल्याला सोडून गेलेत. आणि जे आजारी पडलेत एक तर ते सरकारी रुग्णालयात गेलेत, प्रायव्हेटला गेलेत, प्रचंड बिलं भरावी लागलेत. आणि या कोरोना काळात प्रत्येकाने प्रयत्न केलेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनुप भैया, आम्ही सगळे नगरसेवक, सगळे आमचे नेते मंडळांनी जेवढे शक्य असेल कोरोनाला न घाबरता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आणि त्यांना मदत करायची प्रयत्न केला. कोरोनाला घाबरायचं नाही हे जरी सत्य असेल, पण कोरोनाला गृहीतही समजू नका. मला आनंद वाटतोय की बरेच जणांनी मास्क लावलेले आहे. खास करून पेशंट म्हणून ज्या आया बहिणी आलेल्या आहेत त्या प्रत्येकाच्या तोंडावर मास्क दिसतोय. परंतु आमचे काही तरुण मित्र कोरोनाला फार जसं इंग्लिश म्हणता हलके में लेते, त्यांच्या तोंडावर मास्क नाहीये. त्यांना विनंती आहे धरून, डॉक्टर म्हणून, खासदार म्हणून नका ऐका, पण डॉक्टर म्हणून ऐका, मास्क घाला. कोरोना गेलेला नाही. ज्याच्या घरात कोरोना येतो ना त्यालाच माहिती आहे कोरोना काय.
त्या वेदना त्याने सहन केलेला आहे, तो खर्च त्याने सहन केलेला आहे. आपल्या घरात आलेलं नाही, आमंत्रण देऊ नका, कोरोना गेलेला आहे, गेलेला नाही. आज अमेरिकेत परत आलेला आहे, मोठ्या प्रमाणात लोक कोरोनाग्रस्त होत आहेत आणि दगावत आहेत. युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात परत आलेला आहे. मी दिल्लीहून आलो काल. दिल्लीला गेल्या 4 दिवसापासून दररोज 7,000 रुग्ण सापडत आहेत. आणि डिसेंबर जानेवारीमध्ये जेव्हा आपल्या भागात जास्त थंडी राहील सुनील भाऊ, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण राहतील. भैया, आवरणं मुश्किल होईल. विषाची परीक्षा घेऊ नका. वॅक्सिन जेव्हा येईल तेव्हा येईल. आपल्यापर्यंत वॅक्सिन पोहोचायला 1 वर्ष आहे, लक्षात घ्या. तोपर्यंत या 3च गोष्टी आपल्या वॅक्सिन आहेत. मास्क, उचित दूरी, सोशल डिस्टन्सिंग आणि वेळोवेळी हात साबणाने धुवायचं. हे करा. कोरोनाला आपण हरवल्याशिवाय राहणार नाही निश्चितच. तसेच भाजपाच्या माध्यमातून शहरात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली. शिबिराचा लाभ मिल परिसरातील नागरिकांनी घेतला. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांची तपासणी केली. शिबिराच्या आयोजनाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आज रोजी आमच्या मिल परिसरातील शाळा क्रमांक 28च्या मैदानावर सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं. जवाहर मेडिकल फाउंडेशन यांच्या सहकार्याने या ठिकाणी सर्व लहान मोठे आजार, स्त्रीरोग असेल, अस्थिरोग असेल, नेत्ररोग असेल, लहान मुलांचे आजार असतील, कान नाक घसा तपासणी असेल, असे अनेक आजारांवर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात आलेली आहे. या शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून धुळे शहर लोकसभा खासदार साहेब आदरणीय बाबासाहेब सुभाषजी भामरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह धुळे शहर भाजपा जिल्हा अध्यक्ष आदरणीय अनुपजी अग्रवाल असतील, प्रभागातील नगरसेविका तसेच उपमहापौर कल्याणीताई आंबळकर, सभापती सुनील भाऊ बैसाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. या शिबिरामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 17 असेल, 16 असेल या ठिकाणाहून शेकडो नागरिक या ठिकाणी त्यांची आरोग्याची तपासणी ही करून गेलेले आहेत. आणि त्यांना पुढील काही निदान असेल ते देखील त्यांना रेफर करून जवाहर मेडिकल या ठिकाणी त्यांना बोलून पुढील त्यांचं निदान हे मोफत करण्यात येणार आहेत. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि या शिबिरासाठी श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान मित्र परिवाराचे देखील या ठिकाणी अनमोल सहकार्य लाभलेलं आहे. धन्यवाद. धुळे तालुक्यातील नेर गावामधील तसेच पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलामुलींसाठी आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने भव्य अशी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा धुळे जिल्हा पोलीस चेतन माळी आणि फिनिक्स अकॅडमीचे संचालक भूषण माळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाणार आहे. बुधवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. नेर गावातील तसेच पंचक्रोशातील मुलामुलींच्या उत्तेजनार्थ पारितोषिक वितरण करण्यासाठी गावातील काही नामवंत सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत. स्पर्धेतील प्रथम विजेत्याला नेर गावातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते पंकज वाघ यांनी 5,000 रुपयाचे प्रथम बक्षीस म्हणून जाहीर केलेले आहे. द्वितीय बक्षीस म्हणून नेर गावातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते भटू माळी व तुषार सेंदाणे यांनी संयुक्त मिळून 3,000 रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे गावातील स्पर्धेचे आयोजक म्हणजे ड्रीम ऑफ बॉईज यांनी 1,000 रुपयाचे तृतीय पारितोषिक म्हणून जाहीर केले आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या भूमिकेला पाठिंबा देणारे कार्यक्रमाचे आयोजक ड्रीम ऑफ बॉईज तर्फे पहिल्या 1 ते 10 विजेत्यांना प्रशस्त ट्रॉफी जाहीर केली आहे. आगामी काळात घेणाऱ्या पोलीस भरती वर्ग 3, सरळ सेवा भरती त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये गावातील तसेच पंचक्रोशातील जास्तीत जास्त मुलामुलींनी भाग घेऊन निवड व्हावी, त्यांचे उज्ज्वल भविष्य साकार व्हावे यासाठी नेर गावातील ड्रीम ऑफ बॉईज ग्रुपतर्फे ही भव्य स्पर्धा परीक्षा आयोजित केली आहे. परीक्षेसाठी नाव नोंदणी करणे गरजेचे असून 10 नोव्हेंबर पर्यंत आयोजक ग्रुपचे सदस्य सतीश खलाने, महेश माळी व निखिल शिरसाळे यांच्याकडे प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनीवर करायचे आहे. नोंदणी शुल्क 60 रुपये असून सदर परीक्षा ही शासनाने कोरोना संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांच्या आधारे असणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी येताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून येणे तसेच पेन व पॅड आणणे बंधनकारक आहे. सदर कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना लायब्ररी, क्लासेस सगळे काही बंद असल्यामुळे अभ्यासाला वाचा फुटत नाही. विद्यार्थी
विद्यार्थ्यांना नेमकी दिशा कळत नाही की आपण कुठपर्यंत अभ्यास केला आहे, कुठपर्यंत कोणत्या पातळीपर्यंत आहे, कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांना कळत नाही. त्या अनुषंगाने नेरचे ड्रीम ऑफ बॉईज या ग्रुपने मुलं आणि मुलींसाठी एक स्पर्धा परीक्षा आयोजन केलेली आहे. तरी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणे उपस्थिती आणि सहकार्य करावे ही आमची विनंती आहे. आणि विद्यार्थ्यांनी कळेल की आपण कुठपर्यंत पोहोचलोय, कोणता अभ्यास करतोय, आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहे का नाही हे देखील कळणार आहे. विद्यार्थ्यांनी येताना आणि एक काळजी घ्यायची, तोंडाला येताना मास्क कंपल्सरी आणि पेन आणि पॅडांनी कंपल्सरी केलेले आहे आम्ही. धन्यवाद. धुळे तालुक्यातील नेर गावात आम्ही ड्रीम ऑफ बॉईज टीमने स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. तरी प्रथम बक्षीस पंकज पितांबर वाघ यांनी 5,000 रुपये बक्षीस दिलेलं आहे आणि 2 नंबरचं बक्षीस तुषार सैंदाने आणि बटुनाना माळी यांनी 3,000 रुपये बक्षीस दिलेलं आहे. आणि तिसरं जे प्राईज आहे ते आमचं टीम ड्रीम ऑफ बॉईज टीमने दिलेलं आहे. तरी पण सगळ्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे आणि त्यानंतर आमची जी टीम आहे त्यांनी 1 ते 10 पर्यंत म्हणजे 10 यशस्व्यांना ट्रॉफी देण्याची ठरवलं आहे. तरी पण अनमोल सहकार्य लाभावं हीच आमची विनंती आहे. आणि जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी. थँक्यू. केंद्र शासनाचा विरोध करत शिंदखेडा येथे काढण्यात आली ट्रॅक्टर रॅली. शिंदखेडा तालुका मालपूर येथे लांडग्यांच्या हल्ल्यात 24 मेंढ्या ठार. कोळगाव येथील ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, ग्रामपंचायत सदस्य शिरसाट यांची मागणी. सोयगाव येथील महावितरण केंद्रावर भव्य मोर्चा. आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने नेर गावात भव्य वस्तुनिष्ठ स्पर्धा. आणि नगरसेवक बंटी मासो यांच्या पुढाकाराने मिल परिसरात मोफत रोग निदान शिबिर. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.